नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये महागाईचा सामना करत असताना सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येते। केंद्र सरकारने LPG गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला असून याचबरोबर काही महत्त्वपूर्ण नियम देखील जारी केलेले आहेत। या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वीच LPG गॅस सिलेंडरची किंमत अगदी 1100 रुपयांपर्यंत पोहोचली होती, मात्र आता ही किंमत लक्षणीय प्रमाणामध्ये कमी होऊन 903 रुपयांच्या आसपास आलेली आहे। ही कपात देशभरातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणामध्ये लागू करण्यात आलेली आहे। प्रत्येक शहरातील वाहतूक खर्च आणि इतर घटकांमुळे किमतीमध्ये थोडीफार भिन्नता राहणार आहे। राजधानी दिल्लीमध्ये सिलेंडरची किंमत 903 रुपये तर आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 902 रुपये इतकी आहे, तर दक्षिण भारतातील प्रमुख शहरांमध्ये म्हणजेच बँगलोरमध्ये 905 रुपये एवढी आहे। सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 300 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे। या सबसिडीमुळे पात्र लाभार्थ्यांना केवळ 600 रुपयांमध्येच सिलेंडर उपलब्ध होणार आहे। मात्र या सवलतीचा लाभ घेण्यासाठी eKYC करणं अनिवार्य करण्यात आले। ज्या लाभार्थ्यांनी अद्याप eKYC पूर्ण केलेले नाही त्यांची सबसिडी पुढील महिन्यापासून बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी चालू महिन्याच्या अखेरपर्यंत eKYC प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे। या नियमामुळे सबसिडीचा लाभ खरोखरच गरजू लोकांपर्यंत पोहोचेल याची खात्री केली जाईल। दर महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचं पुनर्मूल्यांकन केलं जातं। आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती, चलनाचे दर आणि इतर घटकांचा विचार करून या किमती निश्चित केल्या जातात। येत्या काळामध्ये LPG गॅस सिलेंडरच्या किमती आणखी 10 ते 50 रुपयांनी कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। या नवीन नियमांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चामध्ये मोठी बचत होणार आहे। विशेषतः महागाईच्या काळामध्ये ही किंमत कपात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। याशिवाय उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारी सबसिडी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वयंपाकघरातील खर्च कमी करण्यास मदत करेल। आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींचा विचार करता येत्या काळामध्ये LPG गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर होण्याची शक्यता आहे। सरकारच्या या निर्णयामुळे एका बाजूला सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे, तर दुसऱ्या बाजूला eKYC सारख्या नियमांमुळे सबसिडीचा गैरवापर देखील रोखला जाणार आहे। LPG गॅस सिलेंडरच्या किमतीतील ही कपात आणि नवीन नियम हे सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत। विशेषतः उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारी सबसिडी अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा देणारी ठरणार आहे। मात्र या सवलतीचा लाभ घेण्यासाठी eKYC करणं अत्यंत अनिवार्य आहे। सर्व लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया वेळेमध्ये पूर्ण करणं महत्त्वाचं आहे। सरकारच्या या निर्णयामुळे एका बाजूला सामान्य नागरिकांचा आर्थिक भार कमी होणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने 1 डिसेंबरपासून गॅस सिलेंडरवरती हे नवीन नियम लागू होणार आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।